जळगाव जिल्ह्यात केवळ 4 दिवसात अल्पसंख्याक समाजातील नागरिकांवर घडलेल्या 3 गंभीर, हिंसक आणि कायद्याला आव्हान देणाऱ्या घटनांमध्ये पोलीस यंत्रणेची पूर्ण निष्क्रियता उघड झाली आहे. अन्याय झालेल्यांना न्याय देण्याऐवजी आरोपींना अप्रत्यक्ष संरक्षण दिलं जात असून त्यामुळे अल्पसंख्याक समाजात तीव्र असंतोष आणि संतापाची भावना निर्माण झाली आहे. मॉब लॉन्चिंग प्रकरणातील मूळ फिर्यादी रहीम खान सुलेमान खान यांचे वडील यांना डिफॉल्ट बेलवर सुटलेल्या आरोपींनी रस्त्यात अडवून आमच्या जामिनाला विरोध करू नकोस नाहीतर तुझाही तुझ्या मुलासारखा अंत करू अशी जीवे मारण्याची धमकी दिली. या गंभीर धमकी प्रकरणी जामनेर पोलिसांनी केवळ अदखलपात्र गुन्हा नोंदवून एकाही आरोपीस अटक केलेली नाही. हे कायद्याची थट्टा नाही तर काय? घटना क्रमांक 2, फैजपूर येथील साबिर शेख आणि त्याच्या अल्पवयीन पुतण्या यांना गोमांस असल्याच्या संशयावरून काही समाजकंटकांनी अमानुषपणे मारहाण केली. एवढ्यावर न थांबता या हिंसाचाराचे व्हिडिओ शूट करून पसरवले, समाजात दहशत निर्माण केली. धक्कादायक बाब म्हणजे मारहाण झालेल्यांवरच गुन्हा दाखल करण्यात आला, तर प्रत्यक्ष हल्लेखोरांवर 21 जानेवारीपर्यंत एकही गुन्हा नोंदविलेला नाही. ही कारवाई नसून अन्यायाला कायदेशीर कवच देण्याचा प्रकार आहे. घटना क्रमांक 3, कोतवालवाडा परिसरातील मशिदीचे धर्मगुरू अकरम खान, अजगर खान यांच्यावर रात्री 10:30 वाजता दुचाकीवरून आलेल्या 2 हल्लेखोरांनी प्राणघातक हल्ला केला. अशा गंभीर हल्ल्यातही रावेर पोलीस स्टेशनमध्ये केवळ अदखलपात्र गुन्हा करून आरोपी मोकाट फिरत आहेत. या तिन्ही घटनांबाबत जळगाव जिल्हा एकता संघटनेतर्फे पोलीस अधीक्षक जळगाव यांना स्वतंत्र आणि संयुक्त स्वरूपात निवेदने देण्यात आली आहेत. तरीही अद्याप ठोस कारवाई, अटक, गुन्हे वाढवणे किंवा पीडितांना संरक्षण दिलेले नाही. जर 8 दिवसांच्या आत संबंधित सर्व प्रकरणांमध्ये आरोपींवर गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करून अटक, पीडितांना संरक्षण आणि पोलीस कारवाईतील दिरंगाईची चौकशी झाली नाही तर जळगाव जिल्ह्यात तीव्र लोकशाही मार्गाने परंतु आक्रमक स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल. याची खबरदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहील. याची जबाबदारी संपूर्णपणे प्रशासनावर राहील. अल्पसंख्याक समाज शांत आहे, कमकुवत नाही. न्याय मिळेपर्यंत लढा थांबणार नाही, असे वक्तव्य एकता संघटनेचे फारुख शेख, हाफिज रहीम पटेल, नदीम मलिक आणि मजहर पठाण यांनी एका पत्रकाद्वारे केला आहे. दोस्तों, बहुत ही गंभीर विषय को लेकर एकता संगठन जलगांव एसपी ऑफिस में पहुंची है और वो ये कि जलगांव जिले में बहुत ही तनाव का माहौल बनता जा रहा है. खास तौर पे एक समुदाय के लोगों को टारगेट और निशाना बनाकर उन पर जुल्म और सितम किया जा रहा है. अभी पिछले कुछ दिनों की घटना है कि जलगांव जिले के रावेर तहसील में एक दाढ़ी टोपी मौलाना टाइप के इंसान को देखकर जो रास्ते से जा रहे थे, उनका अपना किसी भी तरीके का कोई मसला नहीं है, वो अपने काम से जा रहे हैं, मगर बुलेट पर आकर कुछ नौजवानों ने सिर्फ इस बेस पर कि चेहरे पर दाढ़ी है, सर में टोपी है, कोई एक समुदाय के लग रहे हैं, ये देखकर उनको जो है तो बेरहमी से, बेदर्दी से मारा और पीटा. ऐसी घटनाएं हमारे देश में और हमारे जिले में नहीं होनी चाहिए. इसके लिए और जो लोग कर रहे हैं इन पर कानूनी कार्रवाई होनी चाहिए, कड़ी कार्रवाई होनी चाहिए. इन लोगों को आजाद छोड़ा जाता है, इन पर कार्रवाई नहीं होती, इनके हौसले और बढ़ते. इसी मांग को लेकर जलगांव जिला एकता संगठन आज एसपी ऑफिस में पहुंचा है. सुगंधित सुहासिक अत्तराची दळवळ, भरपूर व्हरायटीज आणि क्वालिटीचे अत्तर जे करतील आपणास मंत्रमुग्ध. आपल्याकडे सर्व ब्रँड क्वालिटीचे अत्तर मिळतील, जसे उद, मुश्क, ग्रीन अजमेरी, बकूर, CR7 आणि रुबाब, मुखल्लद, अरमान, आइसबर्ग. एकदा अवश्य भेट द्या. अल हया अत्तर अँड परफ्यूम शॉप, मोची गल्ली, शेवगाव.